प्रणाम. जापकांचे प्रकार आपण पाहणार आहोत. जापकांचे प्रकार. जापकांचे एकूण 4 प्रकार असतात: कनिष्ठ, मध्यम, उत्तम आणि सर्वोत्तम. जे जातक असे काही जापक असतात, जापक म्हणजे जे जप करतात, असे काही जापक असतात की जे काही मिळवण्यासाठी सकाम भावनेने जप करतात, त्यांना कनिष्ठ जापक असे म्हटले जाते. स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी जप करणे किंवा संकल्प करणे की मी रोज 1 माळ किंवा 108 वेळा जप करेल, असे 3 महिने असा संकल्प ठेवून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी जप करतो, अशा जापकाला कनिष्ठ जापक म्हटले जाते. दुसऱ्या प्रकारात असे जापक येतात की जे गुरुमंत्र घेऊन गुरुनी सांगितलेल्या मंत्राचे नियमितपणे मंत्र साधना करतात आणि 7 माळा 10 माळा काय असेल तो मंत्र साधना नियमितपणे करतात. अशा जातकांना मध्यम जातक असे म्हटले जाते. त्यानंतर येतात तिसरे जापक. असे जापक की जे नियमित पूर्ण आपली मंत्र साधना तर करतातच, परंतु काही 1 2 4 माळांचा अधिक जप देखील करतात. कधी चालताना, बोलताना, आपला दैनंदिन व्यवहार कार्य करताना, दिवसभराची कार्य करताना हे साधक गुरुमंत्रांचा जप करतो. असे साधक उत्तम साधक किंवा जापक आहेत. चौथे आहेत असे काही जापक असतात की ज्यांच्या केवळ सानिध्याने, दर्शनाने समोरच्याचा जप सुरू होतो, असे जापक सर्वोत्तम जापक असतात. असे महापुरुष लाखो लोकांमध्ये राहिले तरी लाखो लोक मग कसेही असो, परंतु जेव्हा ते कीर्तन करतात आणि आपली कृपादृष्टी लोकांवर टाकतात, तेव्हा ते सर्व त्यांच्या कृपेने डोलू लागतात. असेच आपले उत्तमोत्तम महाराष्ट्रभूमीत अत्यंत असे साधक संत साधू होऊन गेले, ज्यांच्या केवळ नामस्मरणाने आपल्यातील ऊर्जा जागृत होतात, आपल्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. अशांकडनं मिळालेल्या मंत्र जपाचा नित्याने जर आपण उत्तम साधक म्हणून जर जप साधना केली, तर या 4 प्रकारचे जप साधकांमध्ये आपण उत्तमोत्तम जप साधक बनण्याचा प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. प्रणाम. जापकांचे प्रकार आपण पाहणार आहोत. जापकांचे प्रकार. जापकांचे एकूण 4 प्रकार असतात: कनिष्ठ, मध्यम, उत्तम आणि सर्वोत्तम. जे जातक असे काही जापक असतात, जापक म्हणजे जे जप करतात, असे काही जापक